आमदार इद्रिस नायकवडी यांच्या हस्ते मिरजेतील चंदनवाडी येथील भोकरे कॉलनीतील विकास कामांचे उद्घाटन. सांगली मिरज मार्गावरील चंदनवाडी येथील भोकरे कॉलनी परिसरात करण्यात येणाऱ्या रस्ता विकास कामांचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार इद्रिस नायकवडी यांच्या हस्ते संपन्न झाले. या रस्त्यामुळे परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. उद्घाटन प्रसंगी स्थानिक नागरिकांच्या वतीने आमदार इद्रिस नायकवडी तसेच माजी नगरसेवक राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष जमील बागवान यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार नायकवडी यांनी भोकरे कॉलनीतील रस्ता समस्या लक्षात घेऊन विकास कामे मार्गी लावण्यात आल्याचे सांगत नागरिकांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. या कार्यक्रमात सी न्यूजचे संचालक नुरुल अमीन भोकरे, माजी नगरसेवक अतहर नायकवडी, शाहिद भोकरे, अरशद भोकरे, आसिफ जमादार, मुस्ताक अली भोकरे, आशफाक भोकरे, डॉक्टर मोहसिन भोकरे, मुझफ्फर भोकरे, अजीम भोकरे यांच्यासह भोकरे कुटुंबातील नागरिक आणि परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज सांगली मिरज रोड येथील भोकरे कॉलनी येथील रहिवाशांची फार मोठी गैरसोय होत होती. मुख्य रस्त्यापासून आत कॉलनीत जायला जो रस्ता आहे तो कधीच महापालिकेने इकडे लक्ष दिलं नव्हतं. पण आमचे सर्व भोकरे कॉलनीतील आमचे सर्व रहिवाशी यांनी मागणी केलेलीच होती. सातत्याने ते मागणी करतही होते. पण मध्यंतरी थोडंसं एक 5 कोटीचा निधी आम्हाला उपलब्ध झाला माननीय आमदार अजितदादा पवार यांच्या माध्यमातून. आणि मग आम्ही त्या 5 कोटीच्या नियोजनात सगळे अशीच पद्धतीची दुर्लक्षित असणारी 4-5 कामं एकत्रित करून त्या ठिकाणी आम्ही पप्पू यादव घर ते वगैरे आणि लक्ष्मीमाता कॉलनी आणि भोकरे कॉलनी असं तिन्ही ठिकाणचे रस्ते आम्ही 50 लाख रुपयाचा निधी यासाठी धरला आणि त्याची निविदा प्रक्रिया वगैरे सर्व झाली आणि आज या कामाचा शुभारंभ होतो आहे. या कामासाठी माजी नगरसेवक आदरणीय आमचे सहकारी जमीलभाई बागवान व अतहर नायकवडी या दोघांनी फार प्रयत्न केलेले आहेत, पाठपुरावा केलेला आहे आणि आज त्यांच्या पाठपुराव्याला यश येत आहे. आज या कामाचा शुभारंभ झाला आहे. चांगल्या दर्जेदार पद्धतीने आणि चांगलं काम लवकरात लवकर लोकांच्या सेवेसाठी अर्पण करावं अशी मी कॉन्ट्रॅक्टरने या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे या पुढच्या काळातसुद्धा आता महापालिका निवडणूक आहेत, आचारसंहिता जरी असली तरी अनेक कामं आमच्या यादीत आहेत जी निश्चितपणानं आता मार्गी लागतील आणि निधी उपलब्धतेसाठीसुद्धा आता महाराष्ट्र शासनाकडून विशेषतः अजितदादा पवारांच्याकडून फार सकारात्मक पावले उचलली जात आहेत. त्यामुळे नजीकच्या काळात आपल्याला मिरज आणि सांगली या शहरातील शहरातील अनेक कामं मार्गी लागलेली आपल्याला दिसली.